नमस्कार श्रद्धेतील जिज्ञासू श्रोत्यांनो, आपल्या आजच्या भागात आपण एक अत्यंत सूक्ष्म पण जीवनाला दिशा देणारा विषय घेत आहोत. नाम आणि समाधीचा संबंध. हा आपल्या नामाची महिमा शृंखलेचा 22वा उपाख्यान आहे. धर्मशास्त्रात, संत मतात आणि अनेक योग परंपरांमध्ये नाम म्हणजे केवळ उच्चारलेले अक्षर नव्हे, तर दैवी तत्वाशी जोडणारा एक सेतू मानला जातो. मनुष्य जेव्हा ईश्वराचे नाम जपतो तेव्हा तो बाह्य आवाजापेक्षा आतल्या शांततेकडे प्रवास करू लागतो. ही शांतता म्हणजे केवळ शांत वातावरण नव्हे, तर मनाच्या लहरी स्थिर होणे, विचारांचा वेग मंदावणे आणि अंतर्मनात एक सखोल स्थैर्य निर्माण होणे. यालाच संतांनी समाधीचा पाया असे म्हटले आहे. समाधी ही एखादी अचानक मिळणारी अवस्था नाही, ती एका प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. ध्यान, जप, सत्य आचरण आणि अखंड जागरूकता यांच्या माध्यमातून आपण त्या दिशेने जाऊ लागतो. पण त्या प्रवासात नाम हा एक अत्यंत प्रभावी साथी असतो, कारण नाम जपताना मनाची दिशा निश्चित होते. जिथे दिशाभ्रम नाही तिथे स्थैर्य सहज येऊ शकते. आपण जप करताना एक गोष्ट अनुभवतो. पहिल्या काही क्षणात मन भरकटतं, जुन्या आठवणी, विचार, चिंता आपलं लक्ष उडवतात. पण तरीही जेव्हा आपण नम्रपणे पुन्हा पुन्हा नामाकडे लक्ष नेत राहतो, तेव्हा मनाच्या लहरी कमी होऊ लागतात. ह्या अवस्थेला संत म्हणतात एकाग्रतेची कूस. हीच कूस नंतर ध्यानाला घडवते आणि ध्यानाचं परिपूर्ण रूप म्हणजे समाधी. समाधी हा शब्द अनेकांना अवघड वाटतो, पण त्याचे मूळ अर्थ अतिशय साधे आहेत. सम, आ, धा म्हणजे पूर्णपणे स्थिर असणे, पूर्णपणे एक होणे. नाम हा त्या एकत्वाकडे नेणारा, श्वासासारखा सतत वाहणारा मार्ग आहे. जसा प्रत्येक श्वास आपल्याला जिवंत ठेवतो, तसाच प्रत्येक नामोच्चार आपल्याला अंतर्मनाशी जिवंत जोडतो. आपल्या संत परंपरेत एक सुंदर विचार आहे, नाम जपा, नामात लीन व्हा, नामातच परमसत्य तुमच्याकडे येऊन उभं राहील. समाधी ही भगवंताची भेट नसून आपल्यातील अस्थिरतेचा अंत आहे. नाम आपल्याला त्या अंताच्या दिशेने नेतो, अस्थिरतेपासून स्थिरतेकडे, बाह्य धावपळीपासून अंतर्मनातील प्रकाशाकडे. म्हणूनच आजचा संदेश साधा आहे. आपण कोणत्याही धर्माचे अनुसरण करत असू, कोणतेही नाम जपत असू, पण त्या नामात शुद्ध भावना आणि सातत्य असेल तर मन शांत होणे आणि त्या शांततेतून समाधीसारखे अनुभव उमलणे हे स्वाभाविक आहे. नामाचा जप ही केवळ धार्मिक क्रिया नसून स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे आणि समाधी ही स्वतःकडे परत येण्याची अंतिम शिखर अवस्था आहे. चला तर मग आजपासून काही क्षण तरी नामस्मरणासाठी द्या. कदाचित तुम्हालाही आत कुठेतरी ती अलवार शांतता जाणवायला लागेल. त्या शांततेतच समाधीचा पहिला प्रकाश लपलेला आहे. ओम शांती शांती शांती.